हा तुमच्या वहिनीचा लुक आहे आजचा. हाय कर, हाय हाय कर. प्लीज इग्नोर माय चड्डी ब्रो, प्लीज इग्नोर माय चड्डी. सो पुण्यावरून हा संभाजीनगरचा प्रवास ऑलमोस्ट 300 किलोमीटरचा असणार आहे. सो व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. लेट्स गो. सो गाईज आता मी आहे पुणे नाशिक हायवेवरती आणि पुण्यावरून आता आम्ही निघालेलो आहे संभाजीनगरला. पण ह्या प्रवासामध्ये मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझी बायको पण आहे. वेट, मी तुम्हाला दाखवतो, जी की आता व्हिडिओग्राफरचं काम करते. तुम्हाला छोट्याशा क्लिपमधून दिसून येईल. सो आता ह्या व्हिडिओचा मोटिव्ह हा आहे की आम्ही एक लॉंग कॉन्टेंट शूट करतो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही पुण्यापासून संभाजीनगरला ट्रॅव्हल करणार आहे. पण ते आम्ही एक फॅमिली फंक्शन अटेंड करायला चाललो आहे तिकडं. पण त्याच्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की हा एक कॉन्टेंट आम्ही शूट केला पाहिजे. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही आमचा प्रवास आणि आमचे काही गॉसिप्स बघायला भेटणार आहे. गाईज, दिस इज माय ऑफिशियल कॅमेरामॅन. आणि आत्ता आम्ही एका ठिकाणी स्टे करायला थांबलो आहे. सो आत्ता जी तुम्ही फुटेज बघितली ती ऑलमोस्ट 3 ते 4 टेक घेतल्यानंतर हे झाली आहे. प्लीज इग्नोर माय चड्डी ब्रो, प्लीज इग्नोर माय चड्डी. बाय द वे, तुला ह्या प्रवासाबद्दल काय म्हणायचं आहे का? ही चिल आहे आणि हिचं डोकं वगैरे सध्या सगळं पॅक झालेलं आहे. बाय द वे, लोकेशन एकदम छान होतं. सो आमची जर्नी स्टार्ट झाली आहे सकाळी 7 वाजता घरातून. आणि आज तुमच्या वहिनीचं लास्टचा एक्झाम होता, म्हणजे लास्टचा पेपर होता. सो थोडासा वेळ आमचा त्याच्याकडे गेला. सो आता पुणे नाशिक हायवेवरती एवढं ट्रॅव्हल करायचं आहे. आणि ह्या प्रवासामध्ये खरंच मजा येणार आहे, कारण हिची हालत टाईट झाली. माझा अवतार थोडासा खराब आहे, कारण मला दाढी आणि कटिंग वगैरे सगळं करायला काहीच वेळ भेटणार नाही. जास्त वेळ गप्पा मारत नाही, आपल्याला तिकडे जायचं आहे. बाय बाय. हा व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच मला हरडायला लागले. समजतं काय, आम्ही आत्ता स्टार्टिंगलाच माईक हारून टाकला होता. कुठं लावलं? दिखा, तिला माईक पण लावायचं माहित नाही. ओके, कुठं लावलंय म्हणलं तर एवढं इकडं का लावलंय? लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. बाय द वे, आम्ही लग्नासाठी चाललोय तिकडं. एक आमच्या मित्राचं लग्न आहे. सो आम्ही ते लग्न अटेंड करायला चाललोय. आय डोंट नो आमचा वॉइस वगैरे येते का? सरकार जरा आवाज टाका जरा. माईक चेक, माईक चेक, माईक टेस्टिंग. 1 2 3 4. ओके, आमचं पहिलं गॉसिप आहे की आम्हाला संभाजीनगरला जायचं. आमचा ॲक्च्युली खरं तर प्लॅनच नव्हता. ओके, अरे पण रस्ता आहे का जायला? गाइस, अभी हम लोग ऐसे रस्ते पे है ना जहाँ पे पुढून आहे ना तिकडं. कुठे ते काय देवा. ओय, अरे हायवेचं सगळं काम चालू आहे ना, त्यामुळे रस्ते कमी आहे. हे बरं का जरा नाही. इकडचं बंद होतं ना कुठं? मगाशी त्या साईड. हा, एक लेन बंद होती. ऍक्च्युली हा व्हिडिओचं डिसाईड आम्ही अचानक केलेले. सो मला नाही वाटत तो जास्त असं काही गोष्टी रंगतील. बाय द वे, आमच्या सरकारांचं आज कॉलेज संपलंय फायनली. फायनली. पेपर देऊन देऊन मला पर कंटाळा आलता. पर पण तसं काय असं सगळ्यांनाच कंटाळत, तुला एकटीला येत अशातला विषय तसं नाही, पण आमचे कंटिन्यू चालू होते. प्रॅक्टिकल संपलं हा, सुट्ट्याच ते आहे. नव्हत्या. हिचे कंटिन्युअसली पेपर चालू होते. लाईक 10 ब्रेक असतो ना आठवडाभर तरी मध्ये. अभ्यासाच्या नावाखाली फक्त काहीच नव्हतं, म्हणजे कंटिन्युअसली पेपर चालू होते. मला असं वाटतं अजून एक कॅमेऱ्याचा अँगल सेट केला पाहिजे, जे की मी रीलवरती बघितलं होतं, म्हणजे जरा तुम्हाला प्रॉपर व्ह्यू भेटेल. पण आता आय डोंट नो कुठं ठेवू. जाऊ द्या, मरू द्या. चला भाई, मी आयडिया कशी लावली तुम्हाला विश्वास नाही बसणार. थांबा जरा कॅमेरा पुसतो, मग तुमचं लक्षात येईल कसं मी विषय केला. हे देखो, हा आयपॅड आहे आपला. आयपॅडमध्ये मी शूट करतो इकडून आणि त्याच्यातून तुम्हाला हे सगळे फुटेज दाखवते. टॅलेंट आहे का नाही? टॅलेंट आहे का नाही? ऐसा सब जुगाड केलाय. आता आत्ता आम्ही आहे, आता कुठलं गाव होतो हे? खंदर माळवाडी. गावात अशी पण नाव असतात. वाचता पण आहे ना ते एवढं मोठं. तू काय, तुझं कुठं काढते 4 माणसात? किती मोठं नाव होतं, एवढ्या पटकन कसं काय वाचू? हे संद्रूप ओपन करायचं का? संद्रूप. व्हॉट डू यू थिंक? संद्रूप ओपन करू ना. बाय द वे, मी तर चड्डीवरती झालोय एवढ्या लांब प्रवासात. हिला ऑकवर्ड वाटतं बरं का, मी कुठे चड्डीवरती गेलो नाही. हिला आवडत नाही तर चड्डी. दिवसभर ते गरमीपेक्षा आहे ना चड्डी एकदम बेस्ट. म्हणजे कोंबडी सारखे पाय तुझे. कोंबडी असं थोडी करते, पण कोंबडी हे करते ना, कोकडू. छोटे छोटे एवढे 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 नाही, पण एवढेच आहेत पाय. आता जिम चालू केल्यामुळे जरा हे झाली.
1 महिन्यात वाढलं लगेच तुझं. गॉसिप्स म्हणजे नक्की काय असतं बरं, म्हणजे काय करायचं असतं गॉसिप म्हणजे? गॉसिप म्हणजे वेगळं असतं. मग हे काय आता आपण करतो ते? ते मला वाटलं हे, अच्छा हे टॉक आहे का? नॉर्मल कॉन्व्हर्सेशन आहे. ओ ये गॉसिप म्हणजे वेगळं असतं. म्हणजे असं सपोज काहीतरी विषय झाला, हा. आपण चाड्या बिड्या नाही का एकमेकांना हा सांगतो. बाई काय सांगू तिचं, ते वाला गॉसिप आहे हा, काय? त्याला गॉसिप म्हणतात. काय नाही केलं मी तिच्यासाठी, तिची बाळातपण केली, काय सांगू देवा, घास गेला ना पोलीस आईला, ऍक्सिडेंट, म्हणजे ह्याच्या त्याचा लावाय नाही करतात. नाकात मोठा. गप्प ना. हा व्हिडिओ नॉर्मली ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहे की अरे आमचं लग्न पण कोणाचं माहिती आहे का, आमचा एक मित्र आहे एकदम खास, ब्रांड नाना जी, उनका शादी है तो हम लोग वहां पे जा रहे हैं, आगे जाके हम अजून लोग कोण फिर कोण मिलेंगे. येणार आहे Instaवर? हा त्यांनी बरेचसे क्रिएटर्सला फोन केला होता, बट आय डोंट नो कोण कोण येणार आहे. तिथे गेल्यावरच समजन आता कोण कोण आले. गाय तिथे एक गाव आहे त्यांचं, गावाचं नाव आहे माऊली. माऊलीला आहे, माऊली म्हणजे माऊली गाव आहे असं विषय आहे. पाणी दे ना. हो पाणी घ्या ना सेट. किती वेळ झालं सांग. तर आपल्या लग्नात असं बॅनरच नाही लागला नाही का, असे उलटे पुलटे फोटो बिटो काढून. आपलं लग्न झालं तेच लय झाले. लव्ह मॅरेज की यही प्रॉब्लेम आहे ना, ऐसा लफडा ऐसा आपलं होना प्री वाटतं. वेडिंग नाही ना, काहीच नाही. आपलं पोस्ट वेडिंग झाले पण को- काय कधी आमचं हा कधी पोस्ट वेडिंग मग झालं? आता हे कोकणात गेलो तेव्हा पोस्ट गड्डा पोस्ट वेडिंग असलं असतं का पोस्ट वेडिंग? तसं- 1-2 फोटो काढले तर मग ते काय पोस्ट वेडिंग नाही Post का? वारे wedding. पट्टे काय पण त्याला गबरू. पोस्ट वेडिंग म्हणणार का? मग आपण कुठं पण गेलो तरी नॉर्मल फोटो काढतोच ना. हा ते तर ते आहे. तसंच झालं कोकणात. आता हे आपल्या आम्ही अजून डिस्टन्स किती कव्हर केले आम्हाला पण माहित नाही. आमच्या डोक्यात एक प्लॅन आहे की आता आम्ही चंदापुरीचा जो घाट आहे ना, so त्याच्यामध्ये तू गेली चंदापुरीच्या घाटात, शिर्डीला गेली? शिर्डीला काय 1-2 वेळेस गेले मी, लहानपणी गेले, आता काय एवढं आठवत नाही. मला असं वाटतं शिर्डीमध्ये यायला पाहिजे. शिर्डीला आम्ही उद्या सकाळी जातो, आता नाही जात, त्यामुळे जरा पाणी पितो. हा ह्या घाटाचा तुम्हाला नजारा थोड्या वेळात दाखवतो. येवला वगैरे किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया साहेब बोलतोय येवला गाईज, हा वाला घाट आहे तो समोरचा. येवल्यामध्ये आता आम्ही जस्ट म्हणजे येवला आमच्यापासून एक ते 35 इथलं आहे किलोमीटर का? लांब आहे. नाही ना, तू इथला आहे, तो कार्यकर्ता. हा, हा. इकडचा जो पोरगा आहे तो जो आहे ना, तो इकडचा आहे. तर चला आता हे जरा घाटाचं सेक्शन वगैरे आम्ही कम्प्लीट खेडमध्ये करतो, पण then परत असंच आहे ना भेटतो. थोडं. हा खेडमध्ये पण असंच आहे. तुला खायचं का? काय? कुरकुरे. दे ना एक. एकच दे. यायला तुझ्या माकडा. धर. खा ना. हे, खा ना आता. धर. मारीन आईच्या गावात तुझ्या. पाच काय झाला तुझा? तुम्हाला सगळ्यांना वाटतं आम्ही दोघं खूप मॅच्युअर आहे, बट वैसी बात नाही आहे. हम लोग हिला माहितच नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणून. आईला काय दिसतोय मी बाई, मला माहितीच नाही व्हिडिओ चालू आहे. चोरी चोरी मैंने भी तो यारी निभाई रे. याचं बघा काय चाललंय. आज पण व्हिडिओ शूट करतो. सॉरी. अरे वो दिक्कत की बात है कि एवढी गरिबी पर गाइस मी तुम्हाला सांगू का, जेवढे फॉलोअर्स जेवढे सबस्क्रायबर्स दिसतात आहे ना, मोबाईल नाही ना उडून. ह्या पिट्टूचा मोबाईल दिसतोय ना, ह्याचा पूर्ण आत्मा बाहेर निघलाय बघा. तरी बिचारा आम्हाला साथ देतोय, अजून साथ देतोय. ऑलमोस्ट 3 वर्ष झाले याला ह्या फोनला. त्यांनी एवढे उन्हाळे पावसाळे एवढे आमच्यासाठी बघितले ना, जेवढे कोणच बघणार नाही. म्हणजे आम्ही स्वतःने बघितले नसते तेवढ्या ह्या गोष्टी या फोनने बघितल्या. ह्या फोनचे मानाव तितके आभार कमी, समजे. पर त्याचा पुरेपूर उपयोग केलाय. पुरेपूर वापर केलाय. म्हणजे असा फोन वापरणार पहिला मीच असेल, ज्याने फार पूर्ण असा त्याला एकदम पिळून काढलाय डायरेक्ट. काय
हा आमच्या रूटचा दुसरा टोल आणि आम्ही थांबलो आता चहा पिण्यासाठी. हा मस्त एक पंढरपुरी चहा करके हे कोई तो जनाबे आली म्हटले की आपण चहा पिऊ. क्या कहना है आपका इस पे? 1 तासाने काय बन 1 तास थोडी झालं का? 105 किलोमीटरचं रनिंग झालंय फक्त 105. सो गाईज फायनली आम्ही ऑलमोस्ट 60 किलोमीटरपर्यंत पोहोचलोय. आय डोंट नो फ्लॅश चालू आहे का नाही. तिचं तोंड बघा कसं झालं. थांबले दमली का? दमली हे काय सकाळी उठले 5 वाजता उठलो आम्ही. सकाळपासून कुत्र्यासारखं फिरतोय. सो आपल्या गाडीचं CNG थोडासा कमी झाला आहे. इसके लिए हम लोग अभी CNG भरने रुके हुए आहे. तिथून अजून 60 किलोमीटर राहिले. 60 किलोमीटर जायला अजून एक तास पकड. आणि रोड त्यात भूक लागली यायला रस्त्यात एका मैत्रिणीचा कॉल आला होता. तर 1 तास ते हिचं बोललं चाललं होतं. त्यामुळे आम्हाला काही गप्पा मारता आला नाही. पण आता CNG वगैरे भरला की मग परत आपण आपल्या गप्पा चालू करू. मला एका विषयावरती बोलायचं आहे तुला आजच्या. तो कॉलेजचं ते म्हणजे लाईक आपलं तुमचं जेव्हा कॉलेज संपलं असेल ना म्हणजे मुलांमध्ये मुलींमध्ये काय फरक असतो ना तुम्हाला दाखवतो मी थोडा वेळ. जरा मला फक्त CNG भरू द्या. आता आमचा एक अजून एक ब्रेक घेतला आम्ही आणि आता आम्ही थांबलोय जेवण करण्यासाठी. हा कुठला तरी हायवे. अरे ही कुठं गायब झाली. नेक्स्टली इथं लावले आणि हे औदुंबर नाम का कुछ तो हॉटेल है. यहाँ पे हम लोग रुके. सो इथून आमचं लोकेशन आहे 19 किलोमीटर. मॅडमला लागली भूक. आता काय खरं नाही. आता एकदम 2-3 कोंबड्या का जेवणार आहे. पण प्युअर व्हेज आहे. इथे दारू पिण्यास मनाई आहे. दारू कोण पिएगा? मैं तो नहीं पिऊंगा. दमलोय मी थोडासा दमलोय पण एवढा नाही. तो एक टॉपिक राहिला आपला पण तो मी रूमवरती गेल्यानंतर डिस्कशन करणार आहे. आता मला भूक लागली जरा काहीतरी जेवणाचं बघतो जरा आधी. हा जो घोडा दिसतो ना हा वेलकम पिक्चर मधला घोडा आहे. जो अनिल कपूरने जो पेंटिंग बनवली होती ना हा तोच घोडा आहे. माहिती आहे का तुला? अनिल हा पेंटिंगवाला घोडा आहे तो. भाई इथं मस्त अजून एक नाही 2 आहेत घोडे. मला दाखवतो. या साईडला एक आहे. आम्ही अशा हॉटेलमध्ये आलो आहे जिथं आम्हाला सेल्फ सर्व्हिस आहे. घरचीच गोष्ट इथं पण आहे. मस्तपैकी ताट वगैरे दिले आणि एक मसाला पापड. अजून काय ऑर्डर केलं रे? हे कुठं हे पनीर पटियाला आणि गार्लिक नान. त्याच्यात माझ्या स्टोरेजचा पण प्रॉब्लेम चालला आहे बट स्टील आम्ही शूट करतो आहे. आणि गाडीत गेल्यानंतर मला तो विषय सांगायचा आहे पण हिच्यामुळं आणि आमच्या गाण्यांमुळं थोडंसं हे होतं आहे. माझं सीन असं आहे की काय बोलतात त्याला 19 किलोमीटरचं डिस्टन्स बाकी आहे आणि त्यांचं हॉटेलचं जे आहे ते बुकिंग 10 नंतर बंद होतं. बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे आम्ही पण आम्हाला चेक इन 10च्या आधी करायला लागणार आहे. सो आम्ही त्यासाठी धावपळ करतो. गुड मॉर्निंग गाईज. आत्ताचा आमचा दिवस दुसरा आहे. सो इथे हे वालं हॉटेल तिथे आम्ही थांबलो. आपली कार इथं थांबली. रात्री आम्हाला 12 वाजले होते यायला. भरपूर उशीर झाला. सो आम्ही डायरेक्ट झोपून घेतलं. आम्ही तर मंगल कार्यालयामध्ये गेलो होतो. तिथं नागिन डान्स वगैरे पण चालू होते सगळीकडं नाही का. आता आम्ही इथं एक हॉटेल आहे इथं नाश्ता करायला आलो. हॉटेल बडी आहे बट सर्विस थोडासा लो आहे. इथं बसू का? इथं बसू. थोडीशी हवा वगैरे येईल. कुठं इथं हॉटेल बेस्ट आहे पण थोडंसं जरा सर्विसचं आहे. कुठं बसू? काय ऑर्डर केले तू? इडली यांगे डॅनी बंडी सारखं. सो काय हिने मिसळ मी मिसळ ऑर्डर केली आहे आणि हिने डोसा ऑर्डर केला. जेसीबी काय जेसीबी आय थिंक आपल्यासारखा ब्लॅक फिल्मिंग केलेलं आहे त्याने. त्या साईडला ह्या रस्त्यावरती एवढी क्राऊड नाही. ॲक्च्युली आम्ही हायवेला आहे नेवासा आणि संभाजीनगरकडे जाणारा हायवे. सो थोडासा क्राऊडेड एरिया नाही. आम्ही सिटीतून बाहेर आहे. तिथं आहे एक गंगापूर म्हणून आहे. मी चप्पल आणायला गेलो होतो. तिथे चप्पल अख्ख्या पूर्ण गंगापूरमध्ये ना एकच चप्पलचं दुकान होतं फक्त एकच. कोल्हापुरी चप्पल घ्यायची होती मला ना. त्यांनी महाग दिली. म्हणजे मी घरून येताना ही अशी फ्लिपफ्लॉप घालून आलोय आणि मला चप्पल घ्यायची होती. तर मी एकच अख्ख्या पूर्ण गंगापूरमध्ये एकच शॉप होतं. त्यांनी मला
आत्ताकडं त्यांना माहिती तुला गरज आहे तू घे ना. हा त्यांनी विचारलं तुम्ही कुठले म्हणलं आम्ही पुण्यावरून आलो एका लग्नासाठी आलो. त्यांनी माझ्याकडून जास्त पैसे घेतले पण ठीक आहे इथनं तर चालतंय. एवढे पैसे तर आपण कमवतोय सो चिल राहायचं. घरून आणायची. घरी पण एकच एक चप्पल राहिले त्यामुळे आणली नाही. एक अजून तरी जोड सापडली असते ना मग आणली असते मी. घरी अशी गडबड झाली की घरी एक चप्पल कोल्हापुरी आहे ना गॅलरीतून खाली पडली आणि ती कुणीतरी उचलून नेली. आता जी नवीन एक राहिली आहे ना ती एकच ठेवली. आता एका पायाची चप्पल कशी घेऊन त्यापेक्षा मग मी जरा युनिक समथिंग डिफरंट घेतलं. सो आपली मिसळ आलेली आहे. मिसळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ठिकाण असं वेगळं असतं ना. आपल्या इकडे वेगळे ह्यांच्या इकडे वेगळे. ह्याच्यामध्ये फरसाण आहे आपल्या इकडे शेव असते ना. हा ते तर आहे. हॅलो गुड मॉर्निंग. परत एकदा गुड मॉर्निंग करतोय. ॲक्च्युली मगाशी मी झोपेत होतो. सो आता मी चप्पल वगैरे आणायला गेलो होतो आणि आजचा हा लुक राहणार आहे. आम्ही लग्नासाठी रेडी झालेलो आहे. म्हणजे आमचं लग्न झालेलं आहे बट त्यांचं आम्ही लग्नासाठी आलो आहे. सो त्यांच्या लग्नासाठी आता आम्ही जाणार आहे. सो तुमच्या भावाचा लुक कसा वाटतो सांगा जरा मला कमेंट सेक्शनमध्ये. माझा हा विचार चालला की अशीच एखादी कार घेऊन टाकावी. कार इज नेसेसरी. कारमध्ये जी फील आहे ना भाई म्हणजे मनाची गाडी घेऊन आलोय आम्ही पण असा वेगळाच फील येतो रे. म्हणजे फॅमिलीसाठी गाडी पाहिजे. सो आता विचार चाललाय आमचा. लेट्स सी बड्डेपर्यंत काय होते काय नाही. फक्त विचार चाललाय असं काही घ्यायचं वगैरे प्लॅन नाही. मला पर्सनली मिले चिकना वाटतंय म्हणजे एकदम गोंडच दिसतोय असं मला वाटायला लागलं. रुको मेरे पास है ना परफ्यूम भी है जो कि मैंने किसी का मारा हुआ है. ये है बेलविटा का सीओ मैन. हा वाला परफ्यूम आहे. जरा उडवतो. पहिला भाष्य आहे. आता एक 10 मिनिटाचा अंतर येतो. आम्ही जाणार आहे आणि काल आहे ना ऋतुजाचं हे होतं काय बोलतो त्याला एंडचा दिवस होता ना कॉलेजचा. सो सगळेजण तिच्या मैत्रिणी वगैरे आलं होतं. तर तिच्या मैत्रिणी तिच्या कॉल करतात ऋतुजा आम्हाला तुझी आठवण येते असं तसं. मी म्हटलं आमचं कॉलेज संपलं आमचे मित्र बोललो असं माझ्या तोंडाशी व्हायला लागलं. पण ते आपल्या मित्रांनी कधी आपल्याला असं आठवत नाही की शेवटच्या दिवशी भावा तुझी आठवण येईल हे ते. अबे तू कुठं जाणार आहे कॉल कर तू मी ये लगेच एका रात्रीत हजर असं. तर हे फुल्यांची रडारड वगैरे हे ऋतुजा आली. वेट दाखवत तुम्हाला इकडे इकडे. हा तुमच्या वहिनीचा लुक आहे आजचा. हाय कर हाय कर. चलो आ जाओ. हे काय वाजलं. दोघं पण गोंडच दिसतोय आम्ही आज. आपण दोघं पण असं गोंडच दिसतो नाही. व्हॉट डू यू थिंक. गरम होत आहे. कसा आहे जोडा कसा आहे माझा. इकडचा दात असं जरा हे पाहिजे होता पण ठीक आहे. व्हॉट डू यू थिंक. चलो. अरे हिला साडी घालता येत नाही मित्रांनो. हिला साडी घालता येत नाही. हॉटेलमध्ये एक मावशी होता ना क्लिनिक वाला त्यांनी हिला साडी घालायला मदत केली. सो अभी हम लोग जा रहे हैं उधर ही. चलो मिलते हैं आगे. बाय बाय कर. बाय 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 बाय. गाईज नवरा आणि नवरी बनायचा हाच फायदा आहे. आता फुकटचे मेकअप आर्टिस्ट भेटतात सगळे. लाईक आता त्यांचं काहीतरी चुंडरीचं काहीतरी निसटलंय. सगळी गँग त्यांचं हे करते. तुला बनायचं का नवरी. तुला नवरी बनायचं का परत आवाज भेटली यांची अशी. सो हे एक फायदा आहे की नवरा नवरी बनल्याचं. ॲटलीस्ट हे सगळं मेकअपवाल्यांचं सगळं हे भेटतंय. मित्रांनो मी बायको नाही बदक आणलाय गाडीत. हा बदक आळशी बदक. एसी मुळे कशी झोपेल. असं थोडी असतं तेव्हा. दुपारी मग जाऊन झोप ना. काय एवढा मोठा आवाज चाललाय काय माहिती. बाय लग्न वगैरे आता आम्ही त्याची अटेंड करायचं होतं ना ते अटेंड केलं. आता बॅक टू पुणे. आम्हाला अजून एक पूजेचं आमंत्रण सो आम्ही ते पण अटेंड करायला जाणार आहे. पण हिला नाही घेऊन जाणार मी एकटाच जाणार आहे. असला एवढा मोठा आवाज येतो नाही तर काय माहिती. लेट्स से आता परत इथं पण CNG भरायला लागणार आहे. गाडी एक चांगल्या आवडत होती. टाटाला इज्जत आहे कारण 264 किलोमीटर आली आहे. सॉरी 286 किलोमीटर रनिंग झाले आणि CNG आम्ही ऑलमोस्ट एक
1400-1500 रुपयाचा म्हणजे 1,500 रुपये खर्च झाले आणि एवढा हे झालाय म्हणजे रनिंग कव्हर झाले. सो कालचा 300 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मी आलो आपल्या ऑफिसवरती हर्षदला सगळा डाटा द्यायला. आयपॅडमध्ये सगळ्या गोष्टी स्टोअर आहेत आणि हा 300 किलोमीटरचा प्रवास इतका खतरनाक होता ना, ह्याच्यामध्ये भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आणि सगळ्यात जास्त मी ट्रॅव्हल एकट्याने सगळे केले. म्हणजे ड्रायव्हिंगला मी एकटाच होतो, त्याच्यामध्ये भरपूर मजा आली. ॲट द एंड हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्या प्रकारचे व्हिडिओ अजून बनवले पाहिजेत का. बाय द वे पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी एक मोठी अनाउन्समेंट पण करणार आहे, सो त्याच्यासाठी रेडी राहा. आणि बस एवढंच की नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपल्याला भरपूर सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे आणि कंटिन्युअसली यूट्यूबवरती व्हिडिओज येत राहणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.